हॅलो नमस्कार. मी महेश मोरे ॲडव्हान्स सर्वेइंग ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत करतो आहे. आज आपण पहिल्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन टू ॲडव्हान्स सर्वेइंग म्हणजे ॲडव्हान्स सर्वेइंग सब्जेक्टचा डिटेल बघणार आहोत. कॉम्पिटन्सीज हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुमच्यामध्ये प्रिपेअर प्लॅन्स, कंट्रोल मॅप्स युजिंग ॲडव्हान्स सर्वेइंग इक्विपमेंट्स अँड टेक्निक्स या क्षमता यायला हव्यात. जसं की या सब्जेक्टमध्ये आपण प्लेन टेबल, टॅक्योमीटर, थिओडोलाइट, टोटल स्टेशन या प्रकारचे वेगवेगळे इक्विपमेंट्स बघणार आहोत. तर ते इक्विपमेंट्स हाताळून तुम्हाला स्वतः प्लान तयार करता यायला हवा. त्यानंतर कोर्स आउटकम म्हणजे हा सब्जेक्ट शिकल्यानंतर तुम्ही काय काय शिकणार आहात प्रत्येक चॅप्टरमधनं हे आपण बघूयात. जसं की पहिल्या चॅप्टरमधनं तुम्हाला प्रिपेअर प्लान युझिंग प्लेन टेबल सर्वेइंग म्हणजे जसं की प्लेन टेबलचा वापर करून तुम्हाला प्लान्स बनवता आला पाहिजे. तसंच सेकंड चॅप्टरमधनं प्रिपेअर प्लान्स युझिंग थिओडोलाइट सर्वे. त्यानंतर थर्ड चॅप्टरमध्ये तुम्हाला फाइंड डिस्टन्स अँड एलिव्हेशन युझिंग टॅक्योमीटर म्हणजे टॅक्योमीटरचा वापर करून तुम्हाला डिस्टन्स आणि एलिव्हेशन काढता यायला हवं. त्यानंतर सेट आउट सिम्पल सर्क्युलर कर्व्स म्हणजे काही कर्व्सचे टाईप्स आपल्याला यामध्ये पाहायचे आहेत, ते तुम्हाला यात शिकायला भेटणार आहे आणि तुम्ही त्यातनं बघू शकणार आहात. प्रिपेअर प्लान्स युझिंग टोटल स्टेशन इन्स्ट्रुमेंट. त्यानंतर फिफ्थ चॅप्टरमध्ये तुम्हाला टोटल स्टेशनवरनं प्लान्स तयार करता येतील. आणि सहाव्या चॅप्टरमध्ये लोकेट कोऑर्डिनेट्स युझिंग स्टेशन्स युझिंग GPS म्हणजे स्टेशनचे जे काही कोऑर्डिनेट्स असतात तर ते तुम्हाला GPS साहाय्याने बघायचे आहेत. तर हा सब्जेक्ट जो आहे तुम्हाला थिअरी पेपर 70 मार्क्ससाठी असणार आहेत. त्याची स्क्रीनवर तुम्हाला डिटेल दिसतो आहे. टोटल 3 तासाचा पेपर असणार आहे. त्यानंतर तुम्हाला 70 पैकी कमीत कमी 28 मार्क्स मिळायला हवेत. त्यासाठी इंटरनल मार्क्ससाठी तुम्हाला 30 मार्क्स आहेत. जसं की तुम्हाला माहिती आहे की मायक्रो प्रोजेक्टसाठी 10 मार्क्स आणि क्लास टेस्टसाठी त्यातली 20 मार्क्स असणार आहेत. याला एक्सटर्नल एक्झाम आहे त्या 50 मार्कासाठी आणि तुमचं इंटरनल जे प्रॅक्टिकल असतील जसं की मॅन्युअल्स आणि शीट्स यासाठी 50 मार्क्स असतील. दोन्हीमध्ये मिनिमम तुम्हाला 20-20 मार्क्स घ्यायचे आहेत. अशा प्रकारे या सब्जेक्टची टीचिंग स्कीम आहे म्हणजेच मार्किंग सिस्टम आहे. तर सर्वप्रथम आपण ह्या चॅप्टरमध्ये ह्या सब्जेक्टमध्ये पहिला युनिट बघणार आहोत प्लेन टेबल सर्वेइंग. तर प्लेन टेबल सर्वेइंग म्हणजे काय हे नेमकं आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायला भेटणार आहे. तर आपण त्यामध्ये त्याचे प्रिन्सिपल्स बघणार आहोत. त्यामध्ये कुठल्या ॲसेसरीज आपल्याला वापरायच्या आहेत त्या बघणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये कुठल्या मेथड्स आहेत जसं की वेगवेगळे सिच्युएशनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स वापरायच्या आहेत आणि प्लेन टेबल सेट करण्याच्या काही मेथड्स असणार आहेत त्या आपण बघायच्या आहेत आपल्याला. त्याचे मेरिट्स डिमेरिट्स आपण बघणार आहोत. तुम्ही चित्रामध्ये बघू शकतायत की तुम्हाला प्लेन टेबल दिसतोय. त्याला खाली एक ट्रायपॉड असतो, वरती ड्रॉइंग बोर्ड असतो आणि वरती वेगवेगळ्या ॲसेसरीज आहे जसं की एलिडेड, U4, प्लम बॉब, त्यानंतर टब कंपास आणि स्पिरिट बबल ट्यूब. तर यांचा वापर देखील आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुढील चॅप्टर आहे तुमचा थिओडोलाइट सर्वेइंग. या चॅप्टरमध्ये तुम्हाला थिओडोलाइट या इक्विपमेंटचा वापर करायचा आहे आणि त्या इक्विपमेंटचा वापर करून तुम्हाला मेजरमेंट्स घ्यायचे आहेत. तर सर्वप्रथम आपण यामध्ये त्याचे कंपोनंट पार्ट्स बघणार आहोत की थिओडोलाइटचे वेगवेगळे कंपोनंट पार्ट्स कसं आहेत, ते फंक्शन कसे करतात, त्यावर रिडिंग कशा बघायच्या आहेत. त्यानंतर त्यांच्यामधील स्विंगिंग कशाला म्हणायचं आहे, ट्रान्झिस्टिंग कशाला म्हणायचं आहे किंवा फेस लेफ्ट फेस राईट कशाला म्हणायचं आहे या सगळ्या गोष्टी बघणार आहोत आपण. त्यानंतर थिओडोलाइटमधील काही फंडामेंटल ॲक्सिस असणार आहेत त्यासुद्धा आपल्याला पाहिजे आहेत. आणि प्रॅक्टिकल करण्याआधी त्याला टेम्पररी ॲडजस्टमेंट कसं करायचं आहे इक्विपमेंटला ग्राउंडवरती. त्यानंतर पुढे प्रॅक्टिकल्स कशी सुरुवात करायची हे पण आपल्याला बघायचं आहे. थिओडोलाइटच्या साहाय्याने आपण हॉरिझॉन्टल अँगल मेजर करू शकतो. हॉरिझॉन्टल अँगल मेजर करताना तुम्हाला 2 मेथड्स बघायचे आहेत जसं की डायरेक्ट आणि रिपिटेशन मेथड्स अशा आहेत. आणि मग त्यात जर एरर रिमूव्ह करायचे असेल तर मग रिपिटेशन मेथड ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करेल. त्याचबरोबर आपण व्हर्टिकल अँगल बघणार आहोत, डिफ्लेक्शन अँगल बघणार आहोत.
तर अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अँगल्सच्या मेथड्स कशा आहेत, म्हणजे मेजर करताना तुम्हाला तो मेजर कसे करायचे आहेत, आणि कॅल्क्युलेशन्स ऑफ बेरिंग, जसं की आपण बेरिंग कॅल्क्युलेट केलेले आहेत याआधी, तर त्याचं या इन्स्ट्रुमेंटवर अँगल कशा मेजर करायचा आहेत बेरिंगनुसार, या सगळ्या आपल्याला गोष्टी बघायच्या आहेत. त्यावरचे वेगवेगळे न्यूमेरिकल्स असणार आहेत. तर तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकतात की थिओडोलाइट हा इक्विपमेंट कसा आहे. तुम्ही जर स्क्रीनच्या राईट साईडला जर पाहत असाल तर तो डिजिटल थिओडोलाइट आहे, आणि स्क्रीनच्या लेफ्ट साईडला जर पाहत असाल तर तो एक थिओडोलाइट आहे. तर अशा पद्धतीने आपण ते बघणार आहोत. थर्ड चॅप्टर आहे तुमचा टॅकोमीटर. टॅकोमीटरमध्ये ऍक्च्युली आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस किंवा एलिव्हेशन्स मेजर करत असतो, आणि टॅकोमीटर वापरत असताना आपल्याला थिओडोलाइटचाच वापर करायचा आहे. पण त्यामध्ये अॅनालिटिक लेन्स जर फिक्स असेल तर आपण थिओडोलाइटचा वापर ॲज अ टॅकोमीटर करू शकतो. यामध्ये आपल्याला काही फॉर्म्युलेज वापरायचे आहेत, तर फॉर्म्युलेजचा वापर करून आपण व्हर्टिकल डिस्टन्स किंवा हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढू शकतो. त्यानंतर पुढे चौथ्या चॅप्टरमध्ये आपल्याला कर्व सेटिंग हा चॅप्टर पाहायचा आहे. त्यामध्ये तुम्ही रोडमध्ये किंवा रेल्वेमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्व्स वापरतोय त्या गोष्टी बघायच्या आहेत. त्यानंतर कर्व्सच्या नोटेशन्स आपल्याला पाहिजे आहेत. त्यानंतर 2 मेथड्स बघणार आहोत आपण कर्व सेटिंगच्या. तर ऑफसेट मेथड आणि रँकाइन्स मेथड अशा 2 मेथड्स असणार आहेत. तर त्या पद्धतीने आपण कर्व्स कसा सेट करायचा आणि कर्व सेट करत असताना कुठल्या कुठल्या पॅरामीटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे ते आपल्याला या कर्व सेटिंग चॅप्टरमध्ये बघायला भेटणार आहे. त्यानंतर ॲडव्हान्स सर्व्हिंग इक्विपमेंट्स. तर ॲडव्हान्स सर्व्हिंग इक्विपमेंट्समध्ये आपण स्पेशली इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मीटर, 1 सेकंड मायक्रो ऑप्टिक थिओडोलाइट बघणार आहोत. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिजिटल थिओडोलाइट बघणार आहोत आणि टोटल स्टेशन बघणार आहोत. तर यामध्ये आपल्याला या चारही इक्विपमेंट्सचे कंपोनंट पार्ट्स पाहायचे आहेत, आणि या कंपोनंट पार्ट्स बरोबर आपण त्यातनं मेजरमेंट्स कशा घ्यायच्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला यातनं शिकायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला पिक्चरमध्ये थिओडोलाइट आहे. थिओडोलाइटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला कंपोनंट पार्ट्स दिसत असतील, जसे की त्याचा ट्रायपॉड दिसतोय. त्यानंतर त्याचा प्रिझम आहे. तर हा प्रिझम पण कसा वर्क करतो, विदाउट प्रिझम कसा वर्क करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. तर पुढील चॅप्टर आहे आपलं 6वा रिमोट सेन्सिंग चॅप्टर आहे. जसं की GPS आणि GIS ह्या नवीन सिस्टम्स आहेत की ज्या थ्रू आपल्याला तुमच्या लोकेशन्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला कॅल्क्युलेट करता येत आहेत. तर याबद्दल आपण डिटेल स्टडी करणार आहोत. आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसं होईल प्रत्येक चॅप्टरचं तर आपण दिलेल्या चॅप्टरमध्ये बघू शकतो. जसं की पहिला चॅप्टर आहे आपला प्लेन टेबल सर्विंग, तो 8 मार्क्ससाठी आहे. सेकंड चॅप्टर आहे थिओडोलाइट सर्विंग, तो 24 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर टॅकोमेट्रिक सर्विंग हा 8 मार्क्ससाठी असणार आहे. कर्व सेटिंग हा 8 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर ॲडव्हान्स सर्विंग इक्विपमेंट्स हा देखील 14 मार्कासाठी, आणि रिमोट सेन्सिंग हा 8 मार्कासाठी. अशा प्रकारे तुम्हाला 70 मार्क्ससाठी हा सब्जेक्ट आपण बघणार आहोत. तुम्हाला जर वेगळे बुक्स वापरायचे असेल तर समोर लिस्ट दिलेली आहे. तुम्ही या लिस्टमधनं बुक्स रेफर करू शकतात. थँक्यू. याचबरोबर आपण आज इथे थांबणार आहोत. कोणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकतात. थँक्यू व्हेरी मच.